ती मराठा समाजाने जी आचारसंहिता लागू केली ही मराठा समाजासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ह्या अवास्तव खर्चामुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली, जमिनी विकाव्या लागल्या आणि त्याचबरोबर वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य हरवलं गेलं। यामुळं मराठा समाजाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। लग्न सोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी सांस्कृतिक सोहळा असतो आणि ती खूप वैयक्तिक बाब असते। ह्या सोहळ्याचं ज्यावेळी सार्वत्रिकरण होतं त्यावेळी अवास्तव खर्च केला जातो। हा खर्च आणि त्यात येणाऱ्या अनिष्ट प्रथा ह्या टाळण्यासाठी मराठा समाजाने जी आचारसंहिता लागू केली ही मराठा समाजासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण ह्या अवास्तव खर्चामुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी झाली, जमिनी विकाव्या लागल्या आणि त्याचबरोबर वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य हरवलं गेलं। यामुळं मराठा समाजाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। यातून जर आपल्याला चांगला मार्ग निवडायचा असेल, योग्य दिशेला समाजाला न्यायचं असेल तर ज्या आचारसंहिता आता मराठा समाजासाठी लागू केलेल्या आहेत, अवास्तव खर्चाला फाटा देणे, मोजक्याच लोकांना बोलवणे, त्याचबरोबर लग्नात चुकीच्या पद्धतीनं वागणे, हे सगळं टाळणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी ज्या आचारसंहिता जी लागू झाली ह्याचं तंतोतंत मराठा समाजातील सगळ्या समाज घटकांनी पालन केलं पाहिजे। त्याचबरोबर ज्या लोक ह्याला प्रोत्साहन देतात त्यांनाही समजावून सांगितलं पाहिजे की काही समाजातल्या घटकांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असतो, त्यांच्याकडे खर्च करण्यासारखी परिस्थिती असते, पण एकाच बघून दुसऱ्याला तसंच आपल्या घरात करावं असं वाटतं आणि त्यांच्याकडे तो तेवढा निधी उपलब्ध नसेल, पैसा उपलब्ध नसेल तर त्या निधी उपलब्ध करताना त्यांना अनेक गैरमार्गाचा वापर करावा लागतो। त्यामुळे समाजाची हानी होते आणि तो जर वाचणारा पैसा त्याच वधूवरांच्या विकासासाठी, त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी दिला गेला तर त्यांचंही आयुष्य घडू शकतं, त्यांना काहीतरी आयुष्यात चांगलं एखादी अचिव्हमेंट करता येऊ शकते। त्यासाठी ही आचारसंहिता मराठा समाजासाठी निश्चितच महत्त्वाची आहे।